शिरूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने हॉटेल राजभोग येथे एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रसिद्ध राजकीय विश्लेषक कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी सध्याच्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीवर आपली रोखठोक मते मांडली। व्याख्यानानंतर शिवशाही न्यूजचे प्रतिनिधी फैजल पठाण यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अभ्यंकर यांनी सत्ता संघर्ष आणि बदलत्या समीकरणांचा खरपूस समाचार घेतला। देशातील लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर त्यांनी व्यक्त केलेले हे विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। पाहुयात त्यांनी नेमके काय म्हटले आहे। गायकवाड यांनी ज्या भाषेमध्ये आणि जो मुद्दा मांडला ते दोन्ही चुकीचं आहे। भाषा तर चुकीची आहे, याच्याबद्दल बोलण्याची गरजच नाही। हे महाराष्ट्राला लांछन आहे। अशा भाषामध्ये कोणीही कोणाशी बोललं धमक्या देणं तर त्याच्यापेक्षा वाईट आहे। मुख्य मुद्दा असा आहे की शिवाजीराजे हे निश्चितपणे आमचे आदर्श आहेत, परंतु जेव्हा आम्ही संत साहित्यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख विठ्ठल म्हणून करतो त्यावेळेला आम्ही विठ्ठलाचा अपमान करत असतो का? विठू माऊली जेव्हा म्हणतो आम्ही एकेरीत तिला स्त्रीरूप करतो तेव्हा काय त्यांचा आम्ही अपमान करत असतो का? अधिक जवळीक साधून सन्मान करत असतो का? आमच्या आत्म्याच्या जवळ ते आहेत असं सांगत असतो। जेव्हा सगळं पुराणातलं वाङ्मय काढा किंवा रामकृष्णाचा उल्लेख आणि देवाचा उल्लेखसुद्धा हा एकेरीत केला जातो, तो काय अपमान म्हणून केला जातो? तेव्हा इतक्या प्रकारची उथळ आणि बिंडोक मानसिकता असणारे लोक या महाराष्ट्रामध्ये आज सत्ताधारी बसलेले आहेत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मी असं म्हणतो की जे नेते जे राजे आमच्या हृदयामध्ये आहेत, आम्ही आईला एकेरी हाक मारतो आणि वडिलांना अहो जाओ बोलतो, मग आई काय आमची जास्त कमी मान असलेली किंवा आमच्या दूरची असते? आपण नेमकं कशाला महत्त्व देतोय आणि कशाचा खोटेपणा करून कांगावा करून अशांतता निर्माण करतोय याचं भान महाराष्ट्रातल्या जनतेने आता बाळगण्याची गरज आहे आणि त्यातले गुन्हेगार कोण आहेत तेही ओळखण्याची गरज आहे। आता त्यांना सुद्धा धमकी देऊन तुझा सुद्धा गोविंद पानसरे करू अशा प्रकारचे सुद्धा धमकी दिलेले आहेत। म्हणजे यांचं अभ्यास अवलोकन कमी आहे का कशाच्या भावनेतून बोलले गेले? अभ्यास असण्याचा प्रश्नच नाही। अभ्यास त्यांचा कधीच त्यांच्यातल्या कोणाचाच नव्हता आणि नसतो। अभ्यास नाही की त्यांच्याबद्दल टीका करण्याचा मुद्दा नाही, तो असण्याचा प्रश्नच नाही। ही जी माज आणि मुजोरी आहे ती मुजोरी यासाठी आहे की ते ज्या प्रकारे इतिहासाचं विकृतीकरण करून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये धर्माधर्मांमध्ये जातीजातींमध्ये आगी लावण्याचं काम करतायत, त्याच्याऐवजी खरा इतिहास सांगणारे जे कोणी असतील त्यांचा कुठच्याही पद्धतीने तोंड दाबून त्यांना गप्प करणं हे त्यांचं खरं उद्दिष्ट आहे। आणि जे जनतेचे खरे प्रश्न आहेत त्या खऱ्या प्रश्नांपासून लोकांना दूर वळवायचं आणि दुसरीकडेच कुठेतरी वळून दुसरीकडे भांडण निर्माण करण्याचा त्यांचा हेतू यासाठी चाललेला आहे। दुसरं त्याचं काहीच कारण नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।